नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 17 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 17 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आटोपशीर, शिस्तप्रिय अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. कुठल्याही क्षणी किंवा कुठल्याही वेळी ह्या ज्या व्यक्ती असतात या स्वतःमध्ये संतुष्ट राहणाऱ्या असतात किंवा यांना स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात, मर्यादेमध्ये राहणाऱ्या असतात. याचप्रमाणे अगदी बालपणापासून संघर्षमय यांचं जीवन असतं. कुठली गोष्ट सहजपणे वेळेवर मिळणं हा भाग थोडा कमीच असतो. त्यामुळे वाट बघणं, विचार करणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वाचाच बनून जातो. आणि म्हणूनच या ज्या व्यक्ती असतात या जास्त मॅच्युअर्ड असतात आणि यांच्यामध्ये संयम अतिशय चांगला असतो. एखादी गोष्ट वेळेवर जरी मिळाली नाही तरी सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करण्याचा जो भाव आहे हा भाव किंवा तो जो गुण आहे हा गुण त्यांना जीवनाकडूनच शिकला जातो. आणि म्हणूनच ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती नेहमीच तुम्हाला स्वतःच्या कामामध्ये गर्क दिसून येतील. म्हणजेच आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीमध्ये या व्यक्ती जास्त विचार करत नाही. म्हणूनच यांच्या बाबतीत थोडासा भावनांचा कोंडमारा होणं किंवा भावना अगदी बिनधास्तपणे मानल्या जाणं हा भाग थोडा कमीच असतो. थोड्या मितभाषी असतात, सहसा कोणाशी जास्त बोलणार नाही, सिक्रेटिव्ह असतात, गुपितं राखण्यात हुशार असतात. यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून तुम्हाला कधीच समजणार नाही की जीवनामध्ये किती जास्त प्रमाणात या व्यक्ती कष्ट घेत आहेत. अर्थात जिद्द, चिकाटी अतिशय उत्तम असते. किचकट कामं, मेहनतीचे कामं वर्षानुवर्ष करण्याची कुवत ही या व्यक्तीमध्ये उत्तम असते. साधारणतः वयाच्या 40-45 नंतरच्या कालावधीमध्ये ते त्यांना जीवनात स्थावरता येताना दिसते. परंतु हुरळून जाणं, मोठेपणा करणं, बडेजावपणा करणं हा भाग या व्यक्तीमध्ये सहसा दिसून येत नाही, जी की चांगली गोष्ट आहे. पित्याचं सुख कमी लाभणं, पित्यापासून लांब राहणं, पित्याच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास असणं किंवा त्यांच्याशी न जमणं हा भाग यांच्या एकंदरीत जीवनात दिसून येतो. ज्या ठिकाणी यांनी जन्म घेतलेला असेल व ज्या गावी यांनी जन्म घेतलेला असेल त्यापासून दूर गावी यांचा भाग्योदय होताना दिसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशनच्या बाबतीतसुद्धा फार काही यांचं अट्रॅक्शन नसतं किंवा यांचे विचार हे परिस्थितीला धरून असतात आणि ते ट्रान्सपरंट असतात. कधीकधी ते थोडेसे तिखट किंवा बोचरे वाटू शकते, परंतु परिस्थितीला अनुरूप असेच असतात. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती थोड्याशा शांत असतात, मितभाषी असतात, थोड्या कमी बोलणाऱ्या असतात, परंतु जे काय बोलतील त्यामध्ये सत्यतेचा भाग अतिशय स्पष्टपणे मांडलेला दिसून येतो. यामुळेच या व्यक्ती थोड्याशा तिखट असू शकतील, मात्र या व्यक्ती तेवढ्याच स्पष्ट वक्तेपणासुद्धा यांच्यात अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो. या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती साधारणतः मेहनतीची कामं, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी डिसिप्लिन आहे, कायदा आहे, सुव्यवस्था आहे अशा प्रकारची कामं ह्या यांच्या करिअरमध्ये येतात. करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा जास्त निवडक नसतात. जे काम समोर येईल ते इमाने इतबारे पूर्ण करायचा हा त्यांचा खाक्या असतो. एकंदरीत ह्या व्यक्ती तुम्हाला थोड्याशा वृक्ष वाटू शकतील, परंतु भावनेचा ओलावा त्यांच्यामध्ये असतो, तो फक्त दाखवला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती जीवनामध्ये शांतपणे स्वतःचं काम करणाऱ्या असतात. रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये या व्यक्ती लवकर येत नाही. एकदा त्यांनी शब्द दिला की ते मोडत सुद्धा नाही.
मगाशी सांगितल्याप्रमाणे बालपण थोडंसं त्रासात जातं. त्यामुळे जीवनामध्ये पैशाची किंमत यांना फार लवकर अनुभवास येते आणि त्या दृष्टीनेच संपूर्ण जीवनभर कष्ट करण्याची तयारी यांच्यामध्ये चांगली असते. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकते. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ किंवा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ती होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 17 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.